कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अध्याय 10वा 10 प्रकारच्या सृष्टीचे वर्णन. विदुर मैत्रेयांना म्हणतात, लोकांचे पितामह ब्रह्मदेवान आपुल्या देह व मनापासून किती प्रकारची सृष्टी केली उत्पन्न. भगवान नारायण अंतर्धान पावल्यावर याखेरीज मी आपणास आणखीन काही जे विचारले होते प्रश्न, त्या सर्वांची उत्तरे द्यावी तक्रमान. संशय माझा दूर होण्या आपण श्रेष्ठ आपणास सर्व ज्ञात. घालावी भर माझ्या ज्ञानात करोनी मज संशयातीत. मैत्रेय मुनी. मैत्रेय मुनी म्हणतात, भगवान श्री हरीने सांगितल्यानुसार ब्रह्मदेवांनी केले चित्त एकाग्र. भगवान श्री नारायण पर तप केले दिव्य 100 वर्षे. ब्रह्मदेवांनी ऐसे पाहिले, प्रलयकालीन वायूच्या प्रचंड वेगामुळे ते ज्या कमळावर होते बसले तेव तेथील पाणी होते थरारत. हृदयातील स्थिर आत्मज्ञान व तपश्चर्या प्रबळ, त्यामुळे ब्रह्मदेवांचे वाढले विज्ञान बळ. त्यांनी पिऊन टाकला तो वायू व ते जल, नंतर स्वस्थ बसले तेथेच कमळावर. त्या आकाशव्यापी कमळाला पाहून विचार केला ऐसा त्या ब्रह्मदेवान. पूर्वकल्पात जे लोक झाले होते लीन, त्यापासून निर्माण करीन नवीन सृष्टी. सृष्टी कार्यासाठी भगवंताने नेमले ब्रह्मदेवास. ब्रह्मदेवांनी केला कमलकोशात प्रवेश. 3 भागात विभागला तो कमलकोश, भू भुव स्वाहा ऐसा. वास्तविक ते कमल एवढे मोठे व्याप्त, ते विभागले जाऊ शकत 14 लोकात किंवा त्याही पेक्षा जास्त भागात. परंतु जीवाची भोगस्थाने त्रैलोक्य. जे निष्काम कर्माचरण करती त्यांना ऊर्ध्व लोकांची प्राप्ती, ज्यात महरलोक, तपोलोक, जनलोक असती आणि सत्यलोक रूपी ब्रह्मलोक. विदुर विचारती मैत्रेयास, आपण मला सांगितले होते जे श्रीहरीच्या कालनामक शक्तीविषयी जे, त्याविषयी विस्तारपूर्वक सांगाते सर्व काही आम्हासी. मैत्रेय उत्तर देतात, विषयांचे बदलणे हेच कालाचे स्वरूप. काल स्वतः निर्विशेष अनादी अनंत रूप. त्याच्या निमित्ताने स्वलीलेने भगवत स्वरूप सृष्टीच्या रूपात प्रगटती. पूर्वी हे सर्व विश्व ब्रह्मरूपात स्थित असून भगवंताच्या मायेने झाले होते लीन. त्यालाच अव्यक्त रूपी कालाद्वारे भगवंतानं वेगवेगळ्या प्रकारात प्रगट केले. जैसे आता आहे जग हे, तैसेच पूर्वी पण होते जग हे, आणि तैसेच भविष्यात देखील राहील हे निश्चित. या जगाची उत्पत्ती 9 प्रकाराने होती. प्राकृत वैकृत भेदाने 10वी असती. तसेच काल गुण द्रव्य द्वारा 3 प्रकारे. भगवंताच्या प्रेरणेने सत्वादी गुणातील विषमतेने महत्तत्वाच्या पहिल्या सृष्टीचे निर्माण होणे घडते तेव्हा. दुसरी सृष्टी अहंकाराची, तामस राजस व सात्विक या 3 प्रकाराची. तामसातून उत्पत्ती पंचमहाभूतांची, राजस सात्विकातून अनुक्रमे ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये. तिसऱ्या सृष्टीस भूतसर्ग म्हणतात, ज्यात तन्मात्र राहतात, जे पंचमहाभूतांना निर्माण करतात, ज्यातून निर्माण होई भौतिक चराचर जगत. इंद्रियांची सृष्टी चौथी आहे, ज्यात ज्ञान व क्रियाशक्ती. इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतेची सृष्टी 5वी, ज्यात मन आहे अंतर्गत. अविद्येच्या 6व्या सृष्टीत
तामिस्र, अंधतामिस्र, तम, मोह, महामोह या 5 गाठी आहेत. जीवाची बुद्धी वेढून जात आवरण आणि विक्षेपाने. उरलेल्या 4 सृष्टींचे वर्णन पुढल्या भागात ऐकू. हरि ओम तत्सत.